हे पुस्तक तुम्ही घरी घेऊन आलात आणि रोज एक 5 पेजेस जरी वाचले, 10 पेजेस तुम्हाला जसा वेळ आहे तरी वाचलं, तरी गणेशाच्या संपूर्ण जीवनकथेचा सार तुम्हाला याच्यातून मिळणार आहे. म्हणजे काहींना शक्य असेल तर त्यांनी हे कथासार वाचावं. त्याच्यानंतर याला श्री चिंतामणी विजय नाव आहे. हा सुद्धा धार्मिक पुस्तकांमध्ये मिळतो. याचेही तुम्ही 1 अध्याय 2 अध्याय पठन करू शकता. आणि याही पुढे आपल्या घरातील जे ज्येष्ठ नागरिक आहे तर त्यांनी जर गणेश पुराण जे आहे ते गणेश पुराण जर का तुम्ही आपल्या घरात त्या 10 दिवसांमध्ये वाचन केलं आणि त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या बालकांना सांगितल्या, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी 10 दिवस वेगवेगळ्या गोष्टी सांगणार आहेतच, परंतु तरीही आपल्या घरात जर का आपल्या घरातल्या बालकांना ह्या गोष्टी सांगितल्या तर गणेशाविषयी अधिक माहिती, याला स्वाध्याय आपल्या धर्मामध्ये म्हटलेला आहे, हा स्वाध्याय आपल्याकडे होईल.